आता पाहूयात पुढची राजकीय बातमी। राज्यसभेसाठी छगन भुजबळ इच्छुक असल्याची माहिती आहे। मात्र नवनीत राणांच्या नावाची चर्चा होताच राष्ट्रवादीमध्ये नाराजी पसरली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यामुळे ती जागा सध्या रिक्त आहे। राणांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे। नेते छगन भुजबळ या जागेसाठी इच्छुक असल्याचं बोललं जातं। मात्र नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा वाढताच पक्षातल्या काही नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे। त्यामुळे आता राज्यसभेची ही जागा नेमकी कुणाच्या गळ्यात पडते, कुणाच्या पदरात पडते हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण 2 दिवसांपूर्वीच राणा दाम्पत्याने सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांची भेट घेतली होती, फडणवीसांची सुद्धा भेट घेतली होती। त्यामुळे सुनेत्रा पवार यांची जी राज्यसभेची रिक्त जागा होती ती राणांना मिळणार अशी एक चर्चा होती। मात्र ही चर्चा सुरू होताच राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये आता नाराजी पाहायला मिळते, कारण छगन भुजबळ राज्यसभेच्या या जागेसाठी इच्छुक असल्याची माहिती। त्यामुळे ही जागा आता नेमकी कुणाला मिळते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा होतात सध्या राष्ट्रवादीमधले अनेक दिग्गज नेते सध्या नाराज झालेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यामुळे ही राज्यसभेची जागा सध्या रिक्त झाली। राणांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांची भेट घेतली होती, मात्र त्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळते। त्यामुळे ही जागा आता कुणाला जाते याकडे लक्ष असणार। मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मंत्रिपद आहे, महत्त्वाचं खातं आहे। मात्र तरी सुद्धा भुजबळ आता राज्यसभेसाठी इच्छुक असल्याचं कळतंय।